मराठी चित्रपट डबगाईला आले आहेत, मराठी चित्रपट संपला, ह्यांच्याकडे काय कंटेंट आहे, तेच तेच चित्रपट बनवतात. हे सगळं बोलणारी जी लोक होती ना, तीच लोक आज मराठी चित्रपटांचं कौतुक करताना दिसतात. आणि हाच खरं तर मराठी चित्रपटांचा कमबॅक आहे असं आपण म्हणू शकतो. चला तर मग ह्याच मराठी चित्रपटांच्या कमबॅक बाबतीत आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म मध्ये. तर मराठी चित्रपट आता खरं तर काय खाऊन बनवतायत डिरेक्टर आणि प्रोड्युसर लोक हे समजत नाहीत यार. एका मागोमाग एक ब्लॉकबस्टर चित्रपट 2026 नंतर तर ऍटलिस्ट येत आहेत. म्हणजे सुरुवात दशावतार ने करून दिली, मग दशावतार, क्रांतीज्योती विद्यालय, सुपर डुपर, राजा शिवाजी चित्रपट आणि आता देऊळ बंद 2 म्हणजे तो तर ब्लॉकबस्टरच चित्रपट आहे असं म्हणतायत. सो दशावतार मध्ये जो कंटेंट होता तो खूप आवडला होता, त्यामुळे लोकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला आणि त्याचं कलेक्शन जे झालं होतं ते 30 कोटीच्या आसपास ग्रॉस कलेक्शन झालं होतं. त्याच्यानंतर वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 2026च्या सुरुवातीला आलेला चित्रपट क्रांतीज्योती विद्यालय, हेमंत ढोमे दिग्दर्शित, तो चित्रपट सुद्धा लोकांच्या मनात घर करून गेला आणि त्या चित्रपटाने सुद्धा 32 कोटी एवढी कमाई केली आणि म्हणजे 2026 मधला सगळ्यात जास्त कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला होता आणि खूप तुफान त्याला प्रसिद्धी सुद्धा मिळाली. आता त्याच्यानंतर एक लो बजेट सुपर डुपर नावाचा चित्रपट आला, जे की 3-4 कोटीचं बजेट होतं, पण त्याही चित्रपटाने ग्रॉस कलेक्शन 10 कोटीचं केलं आणि तोही चित्रपट खूप चांगला चालला. झी टॉकीजचा हा चित्रपट होता. त्याच्यानंतर आला तो भव्य दिव्य असणारा, म्हणजे रितेश देशमुख यांचं भव्य विजन, खूप चांगला प्रेझेंटेशन असणारा चित्रपट, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो की विषयही चांगला होता, त्याच्यामुळे याही चित्रपटाला प्रतिसाद उत्तम मिळाला. इनफॅक्ट आत्ताही त्याला खूप उत्तम प्रतिसाद मिळतोय आणि हा चित्रपटाचं जे कलेक्शन झालंय, ग्रॉस कलेक्शन किंवा वर्ल्ड वाईड कलेक्शन, तर ते आहे 122 कोटी एवढं. म्हणजे मराठी आणि हिंदी मिळून आहे हे, पण मराठी चित्रपटासाठी 100 कोटीची कमाई करणारा पहिला चित्रपट राजा शिवाजी चित्रपट ठरलाय. आणि आता बोलूयात देऊळ बंद 2. म्हणजे हा चित्रपटाबद्दल काय बोलूयात, फक्त 8च दिवस झालेत आणि नेट 32 कोटी आणि ग्रॉस 36 कोटी एवढी कमाई केली. तर हा चित्रपट अजूनही पुढे जाणार आहे, म्हणजे बोलतात ना लंबी रेस का घोडा, असा चित्रपट वाटतोय. सो फिंगर्स क्रॉस की हाही चित्रपट 100 कोटीला टच करेल. आणि मराठीचा जो खरं तर कमबॅक आणि जिथे जिथे जी चर्चा चालू आहे की मराठी मूवीज बहुत अच्छा आ रहे, हिंदीमध्ये चर्चा चालू आहे, बॉलिवूड वाले पण बोलतायत मराठी चित्रपटांबद्दल. म्हणजे ह्या आधी राजा शिवाजी चित्रपटाबद्दल, क्रांतीज्योती विद्यालयाबद्दल बोलताना, आता तर देऊळ बंद 2 और उन लोगों ने तो 8 दिन में इतनी कमाई कर ली. तर हे सगळं ऐकून खूप छान वाटतं आणि जिथे तिथे मराठी चित्रपटांची जी चर्चा होते ती खूप भारी आहे. आणि जे जे म्हणत होते ना का मराठी चित्रपट संपला, मराठी चित्रपट डबगाईला आलाय, त्यांच्याकडे कंटेंट नाही, हा आहे मराठी चित्रपटाचा कंटेंट, हा आहे मराठी चित्रपटाचा कमबॅक. यार म्हणजे कमबॅक असावा तर असा, म्हणजे स्वप्नवत कमबॅक. 8 दिवसात 30 कोटी मराठी चित्रपटांसाठी मी तरी अजूनपर्यंत म्हणजे ते स्वप्नच पाहतोय असं मला कुठेतरी वाटतंय. आणि खरंच मराठी चित्रपटांसाठी आणि मराठी प्रेक्षकांसाठी खूप भारी वाटतंय की आपण पण, म्हणजे जर का कंटेंट जर का चांगला असला तर मराठी प्रेक्षक हा तो चित्रपट चालवेल पण आणि तो चित्रपट डोक्यावर सुद्धा घेईल, हे आज मराठी प्रेक्षकांनी दाखवून दिलेलं आहे. तुमचं काय मत आहे? हा मराठी चित्रपटांचा कमबॅक आहे का? आणि इथून पुढे येणारे जे चित्रपट आहेत, घबाडकुंड हा जो चित्रपट येतोय तो ही मराठीतला फर्स्ट सिनेमॅटिक युनिव्हर्स असणार आहे. तुमचं म्हणणं काय? हा कमबॅक आहे का? आणि इथून पुढे किती छान छान मराठी चित्रपट येणार आहेत? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत खूप इम्पॉर्टंट आहे, तर तेही नक्की सांगा. इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, स्वतःची काळजी घ्या.